हॅलो एव्हरीवन, कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। चला तर मग आज आपण बनवूया गुजराती पद्धतीचा हंडवो। इथे मी इन्स्टंट हंडवो बनवते आहे। त्याच्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे, बेसन पीठ आणि दही हे 3 पदार्थ याच्यात लागणार आहेत। तर मी इथे 1 ते 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला बारीक रवा यूज करायचा आहे, म्हणून तुम्ही सुद्धा बारीक रवा याच्यात यूज करा। आणि इन्स्टंट होते, रेसिपी खूप सोपी आहे आणि वेळ सुद्धा याला लागत नाही। बघू शकतात तुम्ही। आता इथे मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने आपल्याला मोजून अर्धी वाटी एवढी दही घ्यायची आहे आणि इथे साधारणतः 1 ते 1.5 चमची मी बेसन घालणार आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने जेवढी तुमची क्वांटिटी असेल रव्याची त्याच्यानुसार तुम्ही इथं बेसन आणि दही त्याच्यात घालायचं आहे। अर्धी वाटी मी इथे दही घालते आहे आणि अर्धी वाटीच एवढं मी बेसन सुद्धा घालणार आहे। बघू शकतात तुम्ही, अशा पद्धतीने मी याच्यात दही टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमची म्हणजेच अर्धी वाटी एवढं दही मी याच्यात घालते आहे। याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे अगोदर तिघ पदार्थ आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं बॅटर हे जसं इडलीचं बॅटर असतं त्यानुसार याची कन्सिस्टन्सी होईल। म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात मी साधारणतः अर्धी वाटी एवढं पाणी यूज केलं असेल। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा पद्धतीने हे इन्स्टंट हंडवो बनवून बघा। याला वेळ सुद्धा लागत नाही आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतं आणि विशेष म्हणजे हे हेल्दी सुद्धा आहे। याच्यात आपण काहीच अनहेल्दी पदार्थ यूज केलेले नाहीत, म्हणून हे एका प्रकारे हेल्दी रेसिपी। बघू शकतात तुम्ही, याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी। तर आता हे आपल्याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे आता दुधी घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा याच्यात दुधी घालू शकतात किंवा तुम्हाला जे व्हेजिटेबल्स याच्यात टाकायचे आहे ते तुम्ही याच्यात ॲड करू शकतात। मी इथे दुधी घेतलेली आहे आणि तिची बाहेरची साल काढून घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता मी किसून याच्यात टाकते आहे। तुम्हाला जर कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची असे व्हेजिटेबल्स याच्यात ॲड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा याच्यात ॲड करू शकता। ते सुद्धा खूप हेल्दी आहे, पण लहान मुलं दुधी खात नाही, म्हणून मी याच्यात दुधी टाकते आहे आणि स्पेशल हंडव्यामध्ये ही दुधीच वापरली जाते, म्हणून मी इथे दुधीचाच हंडवा बनवते आहे। बघू शकतात तुम्ही, आता ते दुधी मी किसून घेतलेली आहे आणि जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते बॅटर मी त्याच्यात टाकते आहे आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यात पाणी कमी आहे तर तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी याच्यात टाकू शकतात, पण दुधीमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून मी इथे पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे, जास्त याच्यात ॲड केलेलं नाही। अशा पद्धतीने ते छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर तीळ असेल तर तुम्ही त्याच्यात तीळ सुद्धा टाकू शकतात। बघू शकतात, अशा पद्धतीने मी इथे तीळ टाकलेली आहे। साधारणतः 1 चमचा एवढी मी याच्यात तीळ टाकली असेल। त्याच्यानंतर मी इथे सोडा घालते आहे। सोडा आपल्याला एकदम कमी प्रमाणात घालायचा आहे आणि हिरवी कोथिंबीर मी याच्यात कापून टाकलेली आहे। कोथिंबीर छान त्याच्यात एकत्र करून घ्यायची आहे। आपण टाकलेलं मीठ, तीळ आणि कोथिंबीर हे छान एकत्र झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात सोडा घालून घ्यायचा आहे। बघू शकतात मी इथे खूप कमी सोडा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर सोडाला ॲक्टिवेट करण्यासाठी मी इथे नॉर्मल थोडंसं पाणी घालते आहे। त्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पॅन तापत ठेवल्यानंतर त्याच्यात तीळ घालायची आहे, मोहरी घालायची आहे। मी इथे पॅन तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात तेल घालते आहे। इथे मी 1 ते 1.5 चमचे एवढं तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर मी तीळ टाकलेली आहे। तीळ ही आपल्याला याच्यात टाकायची आहे फोडणीसाठी, म्हणजे तीळ याच्यात टाकल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते आणि ती दोघं साईडने आपल्याला तीळ छान आजूबाजूने दिसायला सुद्धा छान दिसते आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते।
तर इथे आपली तीळसुद्धा आणि मोहरीसुद्धा छान तळतळली आहे. तर मी आता ते बॅटर याच्यात टाकून घेते आहे. आपल्याला हंडवा हा जाडसरच बनवायचा आहे. हंडवा हा जाडसरच असतो, म्हणून याच्यात छान मी टाकल्यानंतर त्याला पसरवून घेते आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याला जाडच तुम्ही सुद्धा ठेवा. अशा पद्धतीने याला छान पसरवल्यानंतर ती तीळसुद्धा याच्यात मिक्स होईल आणि मोहरीसुद्धा, तर याची टेस्ट खूप छान लागते. तीळ आणि मोहरी याच्यात ॲड झाल्यामुळे बघू शकतात अशा पद्धतीने पसरवून ते हंडव्याचं बॅटर मी इथे पॅनमध्ये टाकलेलं आहे. आणि आता याला आपल्याला लो फ्लेमवर शिजवायचं आहे, म्हणजेच क्रिस्पीपणा त्याला खालून येईल आणि दोघं बाजूने आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. तर याला 5 ते 7 मिनटं तुम्ही लो फ्लेमवर झाकण ठेवून याला शिजवून घ्या, म्हणजे एका बाजूने ते छान शिजेल आणि पुन्हा नंतर दुसरी बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही याला छान शेकून घ्या. बघू शकतात तुम्ही इथे मी आता पॅन झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने मी आता उलटून घेते आहे. बघू शकतात तुम्ही आता हे मी दुसऱ्या बाजूने आता याला शेकून घेते आहे. बघू शकतात याची कलरसुद्धा छान झालेला आहे आणि किती क्रिस्पीपणा दिसतो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा तुम्ही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि अशा पद्धतीने मी दोघं बाजूने हंडवा छान शेकून घेतलेला आहे. आता तो मी काढून घेते आहे. अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही. आणि चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि हंडवा कसा झाला ते कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.